आज अस्मिता शाळेत जाण्यासाठी तयार झाली. आई येते ग मी. आईचा निरोप घेऊन अस्मिता रस्त्यानं चालू लागली. तिने सहज म्हणून बाजूला बघितलं तर बाजूला अमित होता. छे छे, हा अमित नाहीये, हा माझा भास आहे. स्वतःच्या डोक्यावर टपली मारून अस्मिता हसली. ती पुढे जाऊ लागली. पुन्हा बाजूला बघितलं तर अमित खरंच तिच्या सोबतच चालत होता. तू इथे काय करतोय? का आलास तू? कशासाठी आलास इथे? अस्मिता गोंधळून अमितला बोलली. अगं हो, किती प्रश्न विचारशील. मला तुझ्यासोबत यायचं होतं, तुला भेटायचं होतं, तुला बघायचं होतं, म्हणून इथे आलो. पण तू इथे आलास कसा? इथला पत्ता? अच्छा, म्हणजे आईने, हो ना? संतापतच अस्मिता बोलली. नाही ग, काल जेव्हा तू घरी यायला निघाली तेव्हा तुझ्या मागे मागे इथपर्यंत आलो मी. अमित प्लीज, का करतोय तू असं? काय मिळेल हे सगळं करून तुला? अस्मिता काकुळतेने बोलली. काय मिळेल हे माहीत नाही, पण आता तुझ्यासोबत असण्याने मला आनंद मिळतोय हे नक्की. अमित बोलला. हे चूक आहे अमित, प्लीज. पावले चुकीच्या वळणावर पडण्याआधीच रस्ता बदलवलेला बरा. अमित, अस्मिता त्याला समजावत होती. काय चूक आणि काय बरोबर या फंदात नाहीच पडायचं मला. फक्त तू सोबत हवी एवढीच इच्छा आहे. ते शक्य नाही अमित, कारण मी आता फक्त अस्मिता नाही तर अस्मिता भोसले आहे. ते माहिती आहे ग मला. पण काय भोसले मॅडम? मी मित्र म्हणून पण नको का तुम्हाला? अमित नको ना, असं संकटात टाकू मला प्लीज. बोलता बोलता अस्मिताची शाळा आली. ती मेन गेटमधून आत जात होती तेव्हा अमित म्हणाला, तुझी शाळा सुटली की थोडा वेळ थांब, माझा लंच ब्रेक पण तेव्हाच होतो, मी येईल भेटायला. अमित म्हणाला. का? कशासाठी येतोय तू? आणि असंही मी नाही थांबणार, अस्मिता बोलली. हा, तू थांबशील ग, माहिती आहे मला. अमित हसला आणि निघून गेला. हे अमित लिसन, मी नाही थांबणार. अस्मिता बोलली. पण हे ऐकायला अमित होताच कुठे तिथे? तो तर केव्हाच निघून गेला होता. अस्मिताची शाळा सुटली. ती मेन गेटपर्यंत आली. पण का कुणास ठाऊक आज पावलं काही पुढे जात नव्हती. ती अमितची वाट बघत होती. जवळजवळ 10 मिनिटे झाली. ती तिथेच उभी होती, पण अमित आला नाही. आता मात्र ती स्वतःवरच चिडली. किती मूर्ख आहे मी, का वाट बघत आहे मी त्याची? मीच तर त्याला बोलली की ना, मी नाही येणार, मी नाही थांबणार. मग कशाला येईल तो? घरी निघायला हवं मला आता. उगाच थांबले मी, किती उशीर झाला, अस्मिता स्वतःलाच म्हणाली. थोडं चिडचिड करतच ती चालू लागली. अचानक तिचं लक्ष मेन गेट समोरच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाकडे गेलं. अमित उभा होता तिथे. तिला असं वैतागलेलं पाहून हसत होता तो. अमित तिच्या जवळ आला. काय भोसले मॅडम, तुम्ही तर थांबणार नव्हता ना, मग अजून इथेच? तिला चिडवत अमित म्हणाला. नाही, तुझा गैरसमज होतो आहे. फोन आला होता म्हणून थांबले होते मी, सावरतच अस्मिता म्हणाली. अस्मी, गेल्या 10 मिनिटापासून मी तिथेच उभा आहे. का स्वतःला फसवते आहेस? मान्य कर अस्मी की अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल ओढ आहे. अमित म्हणाला. नाही अमित, चुकीचं समजतो आहेस तू. मी सगळं विसरली आहे आता, अस्मिता बोलली. विसरली आहे ना, मग का दूर पळते आहेस माझ्यापासून? फ्रेंड्ससारखं राहा ना मग. चल माझ्यासोबत कॉफी घ्यायला. अमित म्हणाला. काय सारखं कॉफी घ्यायला चल बोलतो आहेस रे? चल बाबा, चल, एकदाची कॉफी पी आणि माझा पिच्छा सोड. वैतागलेल्या स्वरात अस्मिता बोलली. तिच्या अशा बोलण्याने अमितला हसू आलं. पण अस्मिता कॉफीसाठी तयार झाली याने आनंदही झाला. दोघेही मग कॉफी शॉपमध्ये गेलेत. स्नॅक्स आणि कॉफी घेतली. म्हणाव्या तशा गप्पा नाही झाल्यात. संकोच होता मनामध्ये, पण अस्मिताचा सहवास मिळाला यानेच अमित खुश होता. आता हे रोजच होत होतं. अमित रोज तिच्या घराजवळ यायचा. तिथून तिच्या शाळेपर्यंत सोबत पायी चालायचा.
लंच ब्रेकमध्ये पुन्हा अस्मिताला भेटायला यायचा. हळूहळू दोघांच्या मनातला संकोच कमी होऊ लागला आणि ते पूर्वीसारखे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनत होते. अस्मिता स्वतःला खूप समजवायची की अमितशी इतकी लगट करणं योग्य नाही, पण तो दिसला की तिला काही सुचायचं नाही. त्याचं तिला बघणं, हट्ट करणं, तिची काळजी घेणं, ती किती सुंदर दिसते याची जाणीव करून देणं, सारं काही तिला आवडायला लागले होते. बुद्धी अमितपासून दूर व्हायला सांगत होती, तर मन मात्र त्याच्यातच गुंतत चाललं होतं. आता अस्मिताला स्वतःवर प्रेम करावं असं वाटत होतं. शाळेत जायला निघण्यापूर्वी ती 10 वेळा आरशात बघायची. कोणती साडी घालू असा प्रश्न तिला रोजच पडत होता. तिच्या ड्रेसिंग टेबलवर मेकअपच्या सामानाची गर्दी व्हायला लागली. एकंदरीत अस्मिता जीवन नव्याने जगू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं आणि तिच्यातील या बदलामुळे आई मनोमन सुखावत होती. जिथे अस्मिता खुश होत होती तिथे एकीकडे अमितचं त्याच्या घरात दुर्लक्ष होत होतं. शर्वरी तर कधीच दूर झाली होती त्याच्या मनातून, पण पूर्वासाठीही त्याच्याकडे वेळ नव्हता. शर्वरीला सगळं कळत होतं, पण जाता तिच्या हातात काही नव्हतं. मनात असूनही ती अमितला रोखू शकत नव्हती. मनातल्या मनात तिची घुसमट होत होती, पण पूर्वासाठी सगळं सहन करत होती ती. अमित त्याच्याच धूनमध्ये होता. त्याला त्याचं प्रेम परत मिळत होतं. तो त्यात अस्मिता हीच त्यांची प्रायोरिटी होती. तिला खुश ठेवणं हाच त्याचा प्रयत्न असे. तिची शाळा सुटली की तिला घरी सोडणं हा रोजचा दिनक्रम होता त्याचा. आजही तसेच झालं. अस्मिताची शाळा सुटली आणि अमित तिथे आला. दोघेही गाडीवर बसले आणि घरी जायला निघाले. पण आज आभाळ भरून आलं होतं. केव्हाही पाऊस पडणार होता. अमित जरा फास्ट गाडी चालव, पाऊस येईल वाटतं, अस्मिता काळजीने म्हणाली. येऊ दे ना मग, मस्त भिजत जाऊ घरी, मस्करीच्या सुरात अमित म्हणाला. काहीतरीच काय असं म्हणून अस्मिताने हळूच त्याच्या पाठीवर चापट मारली आणि खरंच जोराचा पाऊस सुरू झाला. दोघेही बाईकवर होते. पावसात भिजू नये म्हणून अमितने गाडी थांबवली. पाऊस असल्याने रस्ता निर्मनुष्य झाला होता. चल अस्मी, थोडा वेळ त्या झाडाखाली थांबू. तिचा हात पकडून तो चालू लागला. अमितच्या स्पर्शाने अस्मिता शहारली. ती काहीच न बोलता त्याच्यासोबत झाडाखाली थांबली. पण तरीही वाऱ्यामुळे पावसाच्या सरी तिच्या अंगावर पडत होत्या. ती ओली होत होती. त्याचबरोबर तिची साडी तिच्या ओल्या अंगाला चिपकली. पावसाचे थेंब तिच्या कपाळावरून गालावर आणि गालावरून ओठांवर पडत होते. ओल्या साडीमध्ये तिचं रूप अधिकच सुंदर दिसत होतं. तिला अमित एकटक बघतच होता. त्याच्या असं बघण्याने अस्मिता शहारत होती. तेवढ्यात वीज चमकण्याचा जोरात आवाज झाला आणि न कळतपणे अस्मिताने घाबरून अमितला घट्ट मिठी मारली. तिने तिचे डोळे गच्च बंद केले होते. तिला मिठीत आलेलं पाहून अमितने त्याची मिठी अजूनच घट्ट केली. त्या स्पर्शाने अस्मिता भानावर आली. आपण काय चूक केली हे तिला कळले आणि तिने लगेच स्वतःला अमितच्या मिठीतून सोडून घेतलं. ती अमितपासून दूर झाली. थोडा वेळ दोघेही एकमेकांची नजर चुकवत होते. पुन्हा वीज कडाडली, पण यावेळी अस्मिताने तिचे डोळे गच्च मिटले. हाताच्या मुठी आवळल्या. ती तशीच उभी राहिली. स्वतःची भीती कमी झाल्यावर तिने डोळे उघडले तर अमित तिच्या जवळ, अगदी जवळ उभा होता. ती हळूहळू मागे सरकत होती आणि अमित अजूनच तिच्या जवळ येत होता. ती आता झाडाला टेकली, पण अमित तरीही जवळ येत होता. अमितने त्याचे दोन्ही हात अस्मिताच्या खांद्यांच्या दोन्ही बाजूने झाडाला टेकवले आणि तो अस्मितेकडे झुकला. त्याचा गरम श्वास तिच्या गालावर तिला जाणवत होता. त्याची ओठ आता अस्मिताच्या ओठात मिसळायला तयार होते. अस्मिताने डोळे गच्च मिटले. त्याचबरोबर तिच्या डोळ्यासमोर रुहीचा चेहरा आला, शर्वरीचा चेहरा आला आणि तिने अमितला जोरात बाजूला ढकलून दिले. ती जोरात ओरडली, नाही नाही, हे सगळं चूक आहे, पाप आहे हे. शर्वरी तुझी बायको आहे, तू तिला धोका नाही देऊ शकत. आणि अस्मिता भर पावसात धावतच सुटली. अमितने रोखण्याचा प्रयत्न केला, पण ती धावतच होती. दूरवर धावत होती ती. अस्मिता धावत धावतच घरी आली. पावसाने चिंब भिजलेली
डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतच होत्या. आईने दार उघडले. अस्मिताला असं बघून तिला कळून चुकलं की काहीतरी बिनसलं आहे. अस्मिता सरळ बाथरूममध्ये गेली. तिने शॉवर चालू केला आणि कितीतरी वेळ ते थंडगार पाणी अंगावर घेत होती. वाहणाऱ्या पाण्याबरोबर तिच्या उचंबळून आलेल्या भावनाही वाहून जात होत्या. काय चुकलं हेच तिला कळत नव्हतं. बऱ्याच वेळाने ती बाहेर आली. कपडे घेतले आणि तिचे ओले केस टॉवेलने पुसू लागली. तिची नजर आरशाकडे गेली. सुधांशू, तुम्ही इथे? अस्मिता बोलली. फसवलं तू मला. अस्मिता, तू फसवलं मला. माझी दोषी आहेस तू. सुधांशू, नाही, प्लीज असं नका बोलू. मला माफ करा. जे घडलं ते अनावधानाने मी मुद्दाम नाही केलं. प्लीज, अस्मिता बोलली आणि खाडकन तिच्या कानात बसली. तिने गालाला हात लावला तर तो तिचा भास होता. स्वतःला अपराधी मानत होती ती. का का मी अमितशी भेटले. जर मी त्याच्याशी भेटले नसते तर आज ते झालं नसतं कदाचित. स्वतःशीच अस्मिता बोलत होती. अस्मिताचा फोन वाजला. फोनवर अमितचं नाव होतं. अस्मिताने फोन रिसीव्ह केला नाही. अमितने पुन्हा कॉल केला पण अस्मिताने याही वेळेस फोन रिसीव्ह केला नाही. अगं अस्मिता, केव्हाचपासून फोन वाजतोय? तुझा घे ना उचल. हॉलमधून आई तिच्या बेडरूममध्ये येत बोलली. नाही उचलायचंय मला. वाजू दे. पण कोणाचा आहे बघ तरी. आई, थोडा वेळ मला एकटे राहू दे. रुहीला जेवायला दे आणि तूही खाऊन घे. आणि तू? आई रूममधून बाहेर आली आणि अस्मिताने तिचा रूम लॉक केला. तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि उशीत तोंड खुपसून ती रडायला लागली. का घडलं हे? मी एक चांगली बायको नाही बनू शकली. मला माफ करा सुधांशू, मला माफ करा. रडत रडतच अस्मिता झोपून गेली. संध्याकाळ झाली तरी आई का नाही उठली म्हणून रुहीने तिचं दार वाजवलं. अस्मिताला आवाज दिला. तिच्या आवाजाने अस्मिताला जाग आली. अस्मिताने दार उघडलं. मम्मा, काय झालं ग तुला? तू अशी का रडत होतीस? रुही बोलली. अस्मिताने तिला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिला बोलली. काही नाही झालं बेटा. एक प्रॉब्लेम झाला होता. मम्माला त्याचं सोल्युशन मिळत नव्हतं म्हणून. मम्मा रडत होती. अरे त्यात काय एवढं मम्मा? आपला बाप्पा आहे ना, त्याला सगळा प्रॉब्लेमचं सोल्युशन माहीत असतं. तू त्याला सांग, तो करेल तुला मदत. रुही भाबडेपणाने बोलली. अस्मिताने तिला अजूनच जवळ घेतलं. तिचे डोळे पाणावले पण तिने स्वतःला सावरलं. अस्मिता उठली, फ्रेश झाली आणि देवाजवळ तिने दिवा लावला. हात जोडून प्रार्थना केली. अस्मिताच्या चेहऱ्यावर आज आत्मविश्वास आला. जणू तिला तिचा मार्ग सापडला होता. अस्मिताचा फोन वाजला. अमितचाच होता फोन. अस्मिताने तिचा फोन घेतला. अमितचे जवळजवळ तिला 50 मिस कॉल येऊन गेले होते. खूप हिम्मत करून तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो अस्मी, हे बघ, जे झालं त्याबद्दल तू स्वतःला दोषी मानू नकोस. ती माझीच चूक होती. मी तुला गृहीत धरलं. सॉरी झालं तुझं बोलून. ठेवू मी फोन आता? अस्मी, तुला भेटायचंय मला. फक्त एकदा प्लीज. नाही म्हणू नकोस. भेटण्यासारखं काय राहिलंय आता? प्लीज अस्मी, प्लीज, फक्त एकदा. ठीक आहे, उद्या भेटू. आणि अस्मिताने फोन ठेवून दिला. तिने अमितला भेटू असे सांगितलं खरं, पण तिच्या मनात देखील गोंधळ सुरू होता. या सगळ्यातून काय फायदा होईल हे तिलाच कळत नव्हतं. तिला कोणाचेही आयुष्य खराब करायचं नव्हतं, पण जे घडलं ते पूर्वनियोजित नव्हतं. त्या मनातील सुप्त भावना होत्या ज्या बाहेर पडल्या होत्या, इतकंच. अस्मिताने भेटायला तयारी दाखवल्याने अमित खुश होता. आजची रात्र दोघांनाही खूप जड जात होती. येणारा सूर्योदय किती प्रश्न घेऊन येणार होता याची कोणालाच कल्पना नव्हती. सकाळ झाली. अस्मिताने आज शाळेत रजा टाकली, पण तिने हे आईला सांगितले नाही. ती रोजच्या प्रमाणे तयार होऊन बाहेर पडली. अमितनेही रजा टाकली होती आणि ते दोघेही जण पार्कमध्ये भेटले. दोघेही शांत बसले होते. शेवटी अमितनेच बोलायला सुरुवात केली. अस्मिता, सगळ्यात आधी मी तुला सॉरी बोलतोय. काल जे झालं ते झालं.
त्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नकोस. अस्मी, खूप दिवसापासून तुला बोलायचं होतं. अचानक होतं ते आज बोलतो. आणि अमित अस्मिताचा हात हातात घेतो. अस्मी, आय लव्ह यू. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्याशिवाय आता जगू शकणार नाही. प्लीज मला हो म्हण. अमितच्या डोळ्यात अश्रू आले. अस्मिता तिची तंद्री लागल्यागत बसली होती. हा तोच अमित होता ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम होतं. त्याच्याशी लग्न करावं, स्वतःचा संसार करावा असं स्वप्न होतं. पण नियतीने खेळ खेळला आणि ते दोघे वेगळे झाले. पण आज पुन्हा तेच घडत होतं. 12 वर्षापूर्वी दोघांमध्ये तिची आई आली होती. आणि जर प्रेमाचा स्वीकार केला तर शर्वरीचा संसार तोडल्याचं पाप लागणार. आणि जर नाही केला तर प्रेमाच्या भावनांचा अपमान होणार. हे विधाता, हे कसल्या चक्रव्यूहात अडकवलेस तू मला? मार्ग दे मला. बस एवढे शब्द अस्मिताच्या मुखातून बाहेर पडले आणि ती रडायला लागली. हे अस्मी, प्लीज नको ना रडू. अस्मिताला रडताना बघून अमित व्याकुळ झाला होता. अस्मी, इतक्यात कुठल्याच निर्णयावर पोहोचू नकोस. विचार कर, मगच उत्तर दे. मी तुला कुठलीच जबरदस्ती करणार नाही, अमित म्हणाला. पण एकदा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे. तू काल बोलली की मी शर्वरीला धोका देतो आहे, तर ते चूक आहे, एकदम चूक. मी शर्वरीशी कधीच लग्न करणार नव्हतो किंवा माझं तिच्यावर प्रेमही नव्हतं. तिने मला तिच्याशी लग्न करायला मजबूर केलं. अस्मी, जीव द्यायला निघाली होती ती माझ्याशी लग्न करण्यासाठी आणि म्हणून मी तिला स्वीकारले. पण तिला हेही सांगितलं होतं की माझ्या मनातून मी अस्मिताला कधीच काढू शकणार नाही. तुला तसाच माझा स्वीकार करावा लागेल. आणि तरीही ती तयार झाली. मग यात माझी काय चूक आहे? अस्मी, मी तर तिला कधीच प्रेम केलं नाही. पण ती माझी बायको झाली म्हणून तिला सर्व अधिकार दिले. सन्मानाने वागवलं तिला हवं ते सगळं मी दिलं. पण आता जेव्हा मला जगावसे वाटतंय, त्या प्रेमासाठी मी गेल्या 12 वर्षापासून तळमळतोय, आतल्या आत घुसमटतोय. तेच प्रेम मला मिळू शकते. पण तिच्यासाठी मी पुन्हा माझं प्रेम का दूर करू? बोल ना अस्मी, प्रत्येक वेळी मीच का बलिदान देऊ? काय खरं प्रेम मिळवणे? आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन जगायची इच्छा ठेवणे गुन्हा आहे. बोल ना अस्मी, बोल ना. अमितचा कंठ आता दाटून आला होता, तरीही तो बोलत होता. समाज म्हणेल मी चुकीचा आहे, बायको असताना दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. पण याच समाजाला मला विचारायचं आहे की जेव्हा मी हीच बायको जबरदस्तीने माझी बायको झाली, तेव्हा का तिला नाही समजावलं कोणी? मला स्वार्थी म्हणतील ते सगळे लोक, पण स्वार्थ ठेवूनच तर शर्वरीने लग्न केलं माझ्याशी. मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. तुला ते प्रेम मी नाही देऊ शकणार हे माहीत असूनही केवळ तिला लग्न करायचं होतं म्हणून तिने मजबूर केलं मला. मग हा तिचा स्वार्थ नव्हता का? जेव्हा तिने स्वार्थ साधला तेव्हा तिने स्वार्थ साधला. आता मी साधणार. इतकंच. यात कुठेही जर मी चूक असेल तर तू मला सांग. पण एक विनंती आहे माझी, शर्वरीचा दाखला देऊन जर तू माझं प्रेम नाकारले तर तो माझाच नाही तर प्रेमाचाही अपमान असेल अस्मी. तो अपमान असेल. माझं बोलून झालंय, तू तुझा निर्णय सांग. अमित म्हणाला. आपण निघूया का? अस्मिता बोलली. हो चालेल, पण परत एकदा सांगतोय, स्वतःला दोष देऊ नकोस. आलं का लक्षात वेडाबाई? हसून अमितने वातावरण हलकं केलं. अस्मिता बोलली. अमितने अस्मिताला घरी सोडलं आणि तोही त्याच्या घरी आला. घरी समोरच शर्वरी होती. तिला बघून त्याला रागच आला. तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला माझं प्रेम मिळत नाही आहे. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. संतापाच्या भरात तो बोलत होता. हो का? मग जर तिचा नवरा जिवंत असता तर तेव्हाही हेच बोलला असतात का? शर्वरीने त्याला प्रश्न केला. अमितकडे शर्वरीच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हतं. त्याने रागातच भिंतीला एक ठोसा मारला आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. शर्वरी त्याला पाठमोरा बघत उभी राहिली.
अस्मिता आणि अमितचं लग्न होईल का? अस्मिता याला तयार होईल का? अस्मितानं हे लग्न करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.